Whenever a young girl or a woman gets her periods, let me be honest, let us talk both Marathi English. आणि काय लोकांना थोडासा फिजिकल काय चेंजेस होऊ शकतो, काय लोकांना मानसिक ताण तणाव असतो, एस्पेशली यंग गर्ल्स फेस दिस अ लॉट ऑफ लेट बिकॉज सम आर नॉट प्रिपेअर्ड. कधी कधी पिरियड इरेग्युलॅरिटी असेल किंवा अनएक्सपेक्टेड सुरू झाला, मे बी दे वुड हॅव प्लॅन्ड, एस्पेशली इन दिस हॉलिडे सीझन अँड ऑल वेन यंग गर्ल्स आर प्लॅनिंग फॉर ट्रेक्स अँड पिकनिक्स अँड कॅम्प्स. खूप वेळ त्यांना अडचण येते की कधी माझा पिरियड येईल माहितीच नाहीये मॅडम, सो आय एम स्केअर टू रजिस्टर मायसेल्फ. तिथून ते प्रश्न पडत असतो. मग माझं एक आहे की जनरली व्हॉट आय टेल यंग गर्ल्स इज मेंटेन अ मेन्स्ट्रुअल कॅलेंडर. फेअरली 2 to 3 months you'll come to know where exactly you stand. And number 2, जे जसं म्हटलंय व्हॉट आर द चेंजेस. समटाइम्स लाईक काय लोकांना अगदी पोट दुखणं व्हेरी कॉमन सिम्पटम, आणि काय लोकांना अगदी जास्त प्रमाण पोट दुखत गेला की देर आर सम केमिकल्स लाईक प्रोस्टाग्लॅंडिन्स जे तयार होतो, त्याच्याने वॉमिटिंग, हेडेक, अनइझीनेस आणि थकवा, पायाला गोळा येणे, हे सगळं काय आम्ही जनरली सहज बघत असते. तर एस्पेशली फॉर द यंग गर्ल्स विदाउट एनी सिम्पटम्स सडनली दे कॅन हॅव हेवी ब्लीडिंग ऑल्सो. सो वन हॅज टू बी अवेअर की माझं शरीर कसं आहे आणि व्हॉट एक्झॅक्टली आय कॅन्ट कम्पेअर. ह्यांचे शरीर वेगळे, त्यांचे शरीर वेगळे, सो प्रत्येकाचं काय ना काय दे मे कम अप विथ डिफरंट थिंग्स. मोस्ट कॉमनली लाईक हाऊ आय सेड, सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणून एक कॉन्सेप्ट आहे. म्हणजे जे कोणी फिजिकली ॲक्टिव्ह नाही आहे और समबडी हू इज नॉट इन टू एनी, एस्पेशली स्कूल गर्ल्स. आजकाल आम्ही काय बघत असते की अभ्यास सोडून त्यांना वेगळं काही सुचतच नाही. आय हॅव टू गेट मार्क्स, ट्युशन आहे, क्लास आहे, नुसतं त्या याच्यामध्ये दगदगमध्ये राहत असते. तर त्याच्यामध्ये राहून जातोय त्यांच्या फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि एक्झर्शन म्हणण्यापेक्षा बेसिक ॲक्टिव्हिटी. म्हणजे माझं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहिलं पाहिजे, हॉर्मोन्स डिस्टर्बन्स नाही पाहिजे. ह्या सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट इज युअर हाऊ वेल यू आर नरिश्ड, हाऊ वेल यू आर ॲट पीस, म्हणजे तुमचं झोप व्यवस्थित व्हायला पाहिजे. अँड प्लस तुमच्या हॉर्मोन्सच्या संतुलनासाठी जेवण, युअर लाईफस्टाईल, एव्हरीथिंग मॅटर्स. मग कधी कधी समबडी हू इज ऑल बॅलन्स्ड इन ऑल दीज वेज, त्यांना काय एवढा त्रास होत नाही. तर प्रत्येकाला मासिक पाळीमध्ये पोट दुखायलाच पाहिजे, कंबर दुखायलाच पाहिजे असं काही नियम नाही आहे. सो आय ऑलवेज टेल माय पेशंट्स की तुम्ही इन केस फिजिकली ॲक्टिव्ह राहा, ऑटोमॅटिकली ऑल द हॉर्मोन्स विल फॉल इन प्लेस. तुम्हाला एक्स्ट्रा त्याच्यासाठी गोळी औषध काय ओव्हर द काउंटर, खूप मुली आजकाल तर सायक्लोपॅम उठताना बसताना घेतले, मेफ्टाल्सपास उठताना बसताना. स्टॉप डुईंग इट. फर्स्ट तुम्ही स्वतःवर तो गिव्ह सम टाइम टू स्टडी व्हॉट इज हॅपनिंग. मे बी लास्ट मंथ माझं खूप एक्झर्शन झालं का, एक्झाम स्ट्रेस होता का, किंवा एका ठिकाणी बसून मी काय जास्त लेस फिजिकल ॲक्टिव्हिटी झालं असेल का. इफ यू अनालाइज यू विल कम टू नो. तर त्या हिशोबाने समबडी हू इज टोटली सेडेंटरी लाईफस्टाईल, खूप लहान 12-14 वर्षांच्या मुलींसुद्धा मी पाहते आजकाल की दे कम विथ अक्यूट पेन, वॉमिटिंग. त्यांच्या फिजिकल ॲक्टिव्हिटी जे काय शाळेमध्ये होतो पीटी पिरियड, ते बंक करायचे, पाय दुखतो, पोट दुखतो, काय ना काय. तर पीटी टीचर्स मला येऊन बोलत असते, मॅडम काहीतरी तुम्ही सुचवा त्यांना, समहाऊ दे शुड बी ॲक्टिव्ह. नो, सो दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ बिंग फिजिकली ॲक्टिव्ह अँड फिट. मग तुम्हाला हे काय छोटे मोठे जे काय डिस्टर्बन्स होतो मेन्सेसमध्ये तर पिरियड्सच्या वेळ ते सगळं तुम्ही टाळता येत. Yes, it is actually quite safe and okay to be normal. See, going on a trek, going for a picnic, going for an outing with a family, these are all norms according to me. Nothing is over adventurous. ऑफकोर्स तुमचं जसं मी तुम्हाला म्हटलं, इफ यू नो युअर बॉडी व्हेरी वेल, माझं पिरियड्सचं रेग्युलॅरिटी माहिती आहे, आय एम फेअरली फिजिकली ॲक्टिव्ह अँड माझं जेवणशैली व्यवस्थित आहे. खूप वेळ काय होतो ट्रेक वगैरे काय कोणाला काय एक्झर्शन वाटते बिकॉज नरिशमेंट कुठं ना कुठं, डिहायड्रेशन, व्यवस्थित त्यांचं झोप नाही झालं असेल, ऑल अक्युम्युलेटेड दे फील ट्रेक इटसेल्फ इज अन ॲडव्हेंचरस स्पोर्ट. इनफॅक्ट इफ यू स्टार्ट एन्जॉईंग दिस इट विल बी अ रुटीन हॉबी ॲक्टिव्हिटी. जसं तुम्ही चित्र काढत बसले, इज देअर एनी स्ट्रेस like that, you will also enjoy this small activity like picnic or trek or whatever activity you want to take part in. तर याच्यासाठी फक्त एक आहे की सपोज इफ यू हॅव हेवी मेन्स्ट्रुअल फ्लो किंवा असहनीय पोट दुखते, आधी तुम्ही डॉक्टरला जाऊन व्हिजिट करा. गेट युअर सेल्फ चेक्ड वन्स सो दॅट यू आर ऑल फेअरली ओके. बेसिक मी तर आजकाल सगळ्यांना सांगते, जसं बर्थडे मनवायचे की गेट युअर हिमोग्लोबिन चेक. तर सपोज तुमचे हिमोग्लोबिन 7 आहे आणि तुम्ही ट्रेकिंगला गेले आणि दम लागायला लागला, यू ब्लेम इट ऑन द ट्रेक. इट्स नॉट अबाउट द ट्रेक, इट इज अबाउट युअर बॉडी. सो यू हॅव टू नो युअर बॉडी व्हेरी वेल. सपोज ते सगळं टिक मार्क झाला, देर इज नथिंग टू स्टॉप यू फ्रॉम डुईंग एनिथिंग. तर त्याच्यामध्ये पण जस्ट बी नॉट ओव्हर झिलसली काहीतरी एक्झर्शन मोडमध्ये नाही. इफ यू आर हॅव्हिंग अन अक्यूट ब्लिडिंग पीव्ही अँड ऑल दॅट वॉट एव्हर यू आर गोइंग थ्रू, तर थोडंसं सावकाश
choose some wise treks which are small, short lasting and there is some support system. तुमचे जे कोणी ट्रेक ऑर्गनायझर आहे त्यांच्याशी तुम्ही आधी चर्चा करा, so that let us be open in it. There's nothing to hide and seek. तर you will also be comfortable. In fact, the whole team also will be comfortably supporting you. When it comes to using any sanitary products, obviously number one voted one is menstrual cup. जे नवीन आलेले खूप लोकांना त्याच्या अजूनही गैरसमज आहे, मिसअंडरस्टँडिंग, दे आर स्टील नॉट अवेअर असं पण होतो. पण इफ यू गेट टू नो like how I said, how to use, what is the size, the most friendly, user friendly and eco friendly is what I would say. Especially ट्रेक मध्ये असताना सी सिंपल थिंग्स, लेट अस बी प्रॅक्टिकल. वेन यू हॅव टू डिस्कार्ड युअर सॅनिटरी पॅड, तिथं काही प्रायव्हसीचे इश्यू किंवा यू मे नॉट फील कम्फर्टेबल. उलटा ऑन द कॉन्ट्ररी, इफ यू यूज अ मेन्स्ट्रुअल कप विच इज मोर युजर फ्रेंडली, once you learn how to use it and how to sanitize, it is very simple. नुसतं प्लेन पाणीने तुम्ही धुवून काढले and you insert it in your vagina, including unmarried girls, यंग गर्ल्स सुद्धा हे वापरू शकते तुम्ही. मग जिथं जिथं पाणीच्या सोय असेल, दॅट्स द रिझन आय सेड की यू बी इन टच विथ युअर ट्रेक कोऑर्डिनेटर. तर आधी थोडासा कल्पना असतं तर यू विल बी मोर प्रिपेअर्ड. अँड सहज एक मेन्स्ट्रुअल कप 6 ते 8 तासापर्यंत कम्फर्टेबली यू कॅन सस्टेन. तर अगदी जास्त असलं, येस यू मे नीड सम एक्स्ट्रा मेजर. Otherwise, I think menstrual cup is definitely the voted one. See, when we talk about diet and hygiene only during menses, no. I would say that prior to your menses, तुमच्या मागच्या महिना कसं गेला ते पण महत्त्वाचे आहे. Because your menses is an acute episode. तेव्हा मी काहीतरी करत बसले, your body may not answer or sustain or anything. तर जनरली ज्यांना जे मासिक पाळीच्या आधी स्तनामध्ये दुखतोय, पोट दुखायला लागतो, चिडचिड होते, मूड स्विंग्स, ऑल दीज आर कॉल्ड एज प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम. तर आम्ही आता भर देते की प्री मेन्सेस बद्दल. नंतर आला मेन्सेस, तर त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण महिनाभर इन जनरल व्हॉट एव्हर आय से इज जनरली हॅव अ हेल्दी न्यूट्रिशियस फूड. अगदी आजकाल तर खूप जंक फूड, पिझ्झा, पास्ता, एव्हरीवन इज फॉन्ड ऑफ ऑल दोस, बट त्याच्यामध्ये काहीतरी डिसिप्लिन पाहिजे. अँड यू नो कट डाऊन ऑन एक्स्ट्रा फॅटी अँड ऑल दोज एक्स्ट्रा फूड. कॉन्सन्ट्रेट ऑन गुड फायबर डाएट. हायड्रेशन 2 ते 3 लिटर. एस्पेशली आताची समर सीझन मध्ये खूप कॉमनली आम्ही बघते की युरिन इन्फेक्शन्स म्हणा किंवा सनस्ट्रोक, हीट, हे सगळं वारंवार जास्त ऐकून येते. तर याला टाळायचे असं तर डेफिनेटली युअर हायड्रेशन ऑफ 2 to 3 लिटर्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. हॅव्हिंग फ्रेश फ्रुट्स, अँटीऑक्सिडंट्स पण आहे. इट विल ॲक्च्युली बॉडी रिकवर करायला जे काय लागतो नॅचरली अवेलेबल जे आहे सगळं मिळणार आहे. आता माझ्याकडे आले तर मी प्रिस्क्रिप्शन मी जनरली पेशंटला सांगून देते की एक एक गोळी 10-10 रुपयाची, तुम्ही डिसाईड करा एक फळ खाणार का हे घेणार का. इट इज सिम्पल. So like that, if you can concentrate on that and avoiding fast food, definitely, I mean, niyamit, I can't say cut it out completely because you know the generation is एकदम rebel सारखा पण नाहीये, but त्याच्यामध्ये पण cut down करून protein intake वाढवा, you know, less of whatever, balanced carbohydrate, protein and fat, hydration, fruit intake, multivitamins and त्याच्यामध्ये काय dry fruits, all these are incorporated, so definitely it will take care of your period pain. आणि त्या तुमच्या डाएट न्यूट्रिशन व्यवस्थित असून. अँड नंबर 2 मोस्ट इम्पॉर्टंट युअर फिजिकल ऍक्टिव्हिटी. जसं मी आधी सांगितलेलं की सिंपल 45 मिनिट्स 30 to 45 मिनिट्स ऑफ डेली विच एव्हर सूट्स यू, मे बी झुंबा, योगा, देर आर सो मेनी मोर थिंग्स विच आर कमिंग अप. डान्स, एरोबिक्स, यू नो, यंग गर्ल्स ऍक्च्युअली एन्जॉय ऑल दीज nowadays. So you can come in groups, create some activity and you can always have fun plus a physical activity. दोन्ही कॉम्बिनेशन सारखं होऊन जाईल ते. So I would definitely recommend all of you to have a good healthy diet, hydrate, good sleep, adequate sleep of minimum 8 hours and having a physical healthy, I mean, lifestyle which is moderately, I mean, fine and not to exert and all those things are the norm. See, if I want to tell somebody I have to lead, so I have to follow a good diet. तर तिथून सुरू आहे. बिफोर आय प्रीच, लेट मी फॉलो. तर माझा आय मीन इन द लास्ट कपल ऑफ इयर्स ऑल द मोर मेडिकल फील्डमध्ये राहताना आय नो दॅट लॉट ऑफ दगदग धावपळ, माझंच दिवस रात्री सगळं डिस्टर्ब असतो कधी कधी. तर त्याच्यासाठी माझं व्यवस्थित जेवणशैली, डाएट, लाईफस्टाईल इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर मी. वेर एव्हर आय गेट दॅट क्वालिटी टाइम, आय नो हाऊ आय शुड मेक यूज ऑफ that time and spend it wisely. And physical activity is most important. Fortunately, touch wood, something which has helped me sustain myself is my physical activity. Like whenever I get time, weekly 2 or 3 times I run short jogs or runs, maybe 3 to 5 kilometers depending on whatever. Similarly, तुम्हाला जे suitable आहे तसा तुम्ही निवडून काढा. It's not always that marathon runners are the best.
nothing like that. For me, I enjoy personally, and it's a family activity for me. Me and my husband, we run marathons, and Madhyami yoga, superb. It's really I am learning so many new things, so I am fascinated. So try and learn new things, what probably out of the box, what your body can also respond, and it will not be a monotony. That they same karuna the gym. For example, I have done that also. I used to do weight training. After a point, I said, sir, kai rose hit se ka. Then I changed it. I started enjoying. So like that, if you start thinking of, multiple angles and, thinking out of the box and experimenting, your body is so beautifully made ki itki chan, the body gets adapted to whatever you actually provide. So my suggestion to you all would be request that respect your body, try to follow a good healthy lifestyle and stay fit and stay healthy. Thank you so much.